पहिल्या दोन कुस्त्या क्वचित व्हायची, पण प्रेक्षकच सांगायचे ए बंद करा बंद करा. ही काय कुस्ती आहे का? कुस्ती म्हणजे पटणे पाडणे एवढाच विषय पैलवानांच्या डोक्यात असायचा. बक्षिसं कमी होती, सगळं कमी होतं, पण कुस्ती ह्या विषयाशी ते पैलवान प्रामाणिक होते. पैसा हे ध्येय नव्हतं, नाव हे ध्येय होतं. पण आता काय झालंय, आता पैसे कसे मिळतील ह्या फडात तू पडतो, कुठे कुठे मी पडतो. आणि इतक्या त्या बोगस आहेत की अण्णासारखे शंकर अण्णांनी निवेदन करणं सोडलं की त्यांना हे बघवत नाही जे काय चाललंय ते. तर हे फार झाले. आणि अत्यंत वाईट गोष्ट आहे की ही जी उत्तेजक औषधं घेत आहेत तर त्याच्यामुळं हे मुलं वाटोळ होत आहे, यांचं आयुष्य संपतंय, हे जगणार नाहीत आमच्यासारखे. पण हे कुणीही बघत नाही. त्यामुळे कुस्ती ही कला होती, पूर्वी ध्येय होतं, आणि आता कुस्ती हा धंदा झालाय की पैसे कसे मी मिळवे. मी शिकले होते पण अतिशय बुद्धिवान होते. ते म्हटले पैलवानाला भवितव्य काही नसतं. काय सांगतात, उद्या भाऊ झाले, वाटण्या झाल्या, पैलवानाला खायला मिळत नाही, मग ते दारूधंदे करतात, नाही तर गुंडगिरी करतात, पोटासाठी काही करतात. तर पोरांनी शिकलं पाहिजे. वडिलांचे विचार. त्याच्यामुळं आम्ही 5 भाऊ. मी एसीपी झालो. माझ्यापेक्षा लहान आहेत ते वकील आहेत, त्यांच्यापेक्षा लहान आहेत ते डॉक्टर आहेत. होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे ते भारतीय पातळीवरचे त्यांची निवड झालेली आहे. बरोबर. आणि ते एकमेव PhD असे आहेत की जे शिक्षण क्षेत्रात आहेत. 4 नंबरचे भाऊ DSP होऊन CID आता रिटायर्ड आहे. DSP होऊन. बरं. 5 नंबर. आणि 5 नंबर हे शरद जाधव, हे सेलटॅक्स मध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून आता रिटायर्ड झाले. तुम्ही सगळी मोठ्या अधिकारी पदावर रिटायर्ड अधिकार पदावर. आणि कुस्ती हा खेळा असतो. आणि आम्ही प्रत्येक भाऊ उत्तम कुस्ती खेळ. जय भारत आज अशा एका मल्लाकडे आलेला आहे जो पैलवान कुस्ती क्षेत्रामध्ये आझादीने आखाडा कराड या ठिकाणी सराव केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलामध्ये अनेक पदावरती काम करून ACP हे पद त्यांनी धारण केलेलं आहे. त्याचबरोबर पैलवान काय असू शकतो ही 3 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. म्हणजे अरण्य रुदन एक आहे, परत अमृतधारा आहे, परत रूपवंती, असे 3 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि 4 पुस्तकं अजून वेटिंग मध्ये आहेत. असे नामांकित पैलवान. मला फक्त लोकांना हे सांगायचं आहे की पैलवान काय करू शकतो. तो पैलवान पोलीस होऊ शकतो, पैलवान अधिकारी होऊ शकतो, त्याचबरोबर पैलवान हा लेखक सुद्धा होऊ शकतो. मी सुद्धा एक पुस्तक लिहिले, माझ्या पुस्तकाचं नाव आहे मी का नाही. तर मी सुद्धा कविता लिहितोय. पण मला आनंद वाटतो की अशी लोक आहेत की पैलवानकीमध्ये की आपल्या कार्यकालामध्ये त्यांनी फार चांगलं कार्य केलेलं आहे आणि आपल्या इतिहासामध्ये त्यांचं नाव आदराने घेतलंच पाहिजे. असे पैलवान डॉक्टर कवी विनायक जाधव, महाराष्ट्र पोलीस सेना. या पैलवानाचं वय किती असं जरा बघा. 77 वर्षाचा पैलवान आहे. अजून तरुण आहे का नाही बघा, अजूनचा कुस्ती खेळू शकतो असा पैलवान आहे. तर लोकांना मी एवढं सांगतो की अशी लोक ऊर्जादायी लोक आहेत. नवीन पिढीला यांच्याकडून भरपूर मोठा संदेश मिळणार आहे. तर अशा पैलवानाजवळ आलेलं आहे, त्यांच्यावर थोडा इतिहास ऐकूया. साहेब नमस्कार. नमस्कार. थोडं तुमचं नाव सांगायचं पूर्ण. माझं नाव डॉक्टर विनायकराव जाधव. माझं गाव हजारमाची सदाशिवगड. हे उगलेवाडी काच कारखान्याच्या जवळ आणि कराड रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. बरोबर. आमच्या लहानपणी गावात तालीम होती समोर. बरोबर. तिथं जात होतो, वडील शिकवायचे. मी वडील तुमचे पैलवान होते. आणि हे करायचं, गावातल्या तालमीत पुन्हा जोड लागायला कमी पडायला लागलं म्हणून शेजारच्या बाबरमाचीत गेलो. तिथे विठ्ठल मुळीक आणि शंकर शेला हे मोठ्या जोडीतले पैलवान होते. विठ्ठल मुळीक आणि शंकर शेला. मग ते त्यांच्याशी आनंदामान हे काय कोरेगावकर वगैरे ही मोठी पडायची. गावात तर कोण जोडीतलं नव्हतं. मग यांचं नाव सांगून हिंदूराव दादा आमच्या हिंदकेसरी स्पर्धेत दिल्लीला ज्यांनी 59 साली पहिला नंबर काढला होता, तर त्यांच्या नावावर मी तिथं जाऊन सांगितलं मी त्यांचा चुलत भाऊ आहे आणि मला तुमच्याकडे पाठवलंय शामराव मुळकर. मग त्यांनी विशेष शामराव मुळे मोठा पैलवान मोठे म्हणजे 1 नंबरचा विष्णू नागरे खंचनावांच्या बरोबर त्यांनी विजय घोषित केलं त्याला. बरोबर. आणि मोठे पैलवान मोठे म्हणजे 1 नंबर मधल्यावर आहे. बरं. मग तुम्ही त्या आखाड्यामध्ये सराव केला. तिथं शिकायला लागलो. बरं. किती वर्ष त्या आखाड्यात सराव केला?
कॉलेजच्या काळात 3-4 वर्ष. पण आमचं कसं हंगामी पैलवान, परीक्षा आल्या, एनसीसी कॅम्प आले, अमुक आलं की तालीम बंद. परंतु एक आवड, लहानपणापासून तालमीची आवड होती तुमच्याकडे? तालमीत लहानपणापासून. मग आता ही तुमच्या हे कातळ वगैरे चांगलं प्रॉपर केलेलं हे आहे, तर ह्याचा इतिहास काय? तुमचं घरानं हे काय म्हणजे गड वगैरे काय इतिहास आहे की त्या पैठणजवळ मुंगी नावाचं गाव आहे. तर तिथं आमच्या जाधव घराण्यांची देशमुख होते. रामोजीराव देशमुख म्हणून होते. रामोजीराव देशमुख 7 भाऊ होते. आणि त्यांना बादशाहनं ही बांधणी राज्य आल्यावर त्यांना देशमुखी दिली. नाही, देशमुखीला त्यांना हे बसवलं, बसवला की तुम्ही आम्हाला नजराना द्या. मग त्यांनी सांगितलं की आम्ही देवगिरच्या यादवांचे वंशज आहे, आम्ही कुणाला वाकून नमस्कार करणार नाही आणि काही कुणाला फळा देणार नाही, फळा म्हणजे कर देणार नाही. आणि ते जे 7 लोक ढालायत आले होते हुकूम घेऊन, त्यांची कत्तल केली. मग त्यांना समजलं की हे बादशाची ताकद इतकी मोठी आहे आणि आपलं सगळं तहस नहस करेल. मग ते तिथून ते घरानं निघालं आणि महाराष्ट्रात मायग्रेट झालं वेगवेगळ्या गावी. बरोबर. तर त्याच्यामध्ये अळसूनला आले पुन्हा. अळसून म्हणून गाव आहे, विट्याजवळ गाव आहे. मग तिथं पाटीलकी केली. ते पाटीलकी केल्यानंतर शिदोजी जाधव म्हणून आमचे पूर्वज शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला 1859ला हे केलं, 1659ला अफजल खानाचा वध केला, तेव्हा 20 दिवसात त्यांनी वाई ते पन्हाळा केलं. त्यावेळेला ते इथं आले. त्यावेळेला इथं सदाशिवगड हा डोंगर मोकळा होता. हा डोंगर पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा गड इथून इस्लामपूर दिसतं, विटा दिसतं, कराड दिसतं, वसंतगड सारखा मोठा किल्ला इथं, परंतु त्याच्यावर ही गावं दिसत नाहीत. म्हणून हे चांगल्या ठिकाणचं गाव म्हणून 12 गावांची हद्द त्यांनी मागे ढकलली आणि हा गड इथं वसवला. तर आमच्या घराण्यातले ते शिदोजी जाधव इथं किल्लेदार म्हणून राहिले, गडकरी म्हणून, सदाशिवगडाचे. तर ते एक सरदार घराण्यातलं आहे तसं सरदार म्हणण्यापेक्षा मग आम्ही मूळ सम्राट वंशातलेच आहोत. ओके, म्हणजे यादवांच्यातले. ओके. मग आता हा तर तुमचा इतिहास वारसा, ऐतिहासिक वारसा झाला साहेब. ज्यावेळी शिक्षण तुमचं करत होता आणि तालीम करत होता, मग तुम्हाला शिक्षण शिकावं, पैलवानगी, आता तुम्ही एवढं बलदान शरीरयष्टी तुमची, तर तुम्हाला पैलवानकीच का करावं वाटलं नाही, शिक्षण का करावं वाटलं? नाही, मी अतिशय चांगल्या कुस्त्या खेळत होतो. परंतु गावातली माणसं किंवा इतर लोक म्हणायचे याला कोल्हापूरला पाठवूया, असं तसं. वडील आमचे 6वी शिकले होते, पण अतिशय बुद्धिवान होते. ते म्हटले पैलवानाला भवितव्य काही नसतं. काय सांगता? उद्या भाऊ झाले, वाटण्या झाल्या, पैलवानाला खायला मिळत नाही, मग ते दारूधंदे करतात, नाही तर गुंडगिरी करतात, पोटासाठी काही करतात. तर पोरांनी शिकलं पाहिजे. वडिलांचे विचार. त्याच्यामुळे आम्ही 5 भाऊ. मी एसीपी झालो. माझ्यापेक्षा लहान आहेत ते वकील आहेत, त्यांच्यापेक्षा लहान आहेत ते डॉक्टर आहेत. होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे ते भारतीय पातळीवरचे त्यांची निवड झालेली आहे. बरोबर. आणि ते एकमेव PhD असे आहेत की जे शिक्षण क्षेत्रात आहेत. 4 नंबरचे भाऊ DSP होऊन CIDतून आता रिटायर्ड झाले. DSP होऊन. बरं. 5 नंबर आणि 5 नंबर हे शरद जाधव, हे सेलटॅक्स मध्ये असिस्टंट कमिशनर म्हणून आता रिटायर्ड झाले. मग तुम्ही सगळी मोठ्या अधिकारी पदावर रिटायर्ड. अधिकार पदावर. आणि कुस्ती हा खेळ असतो. आणि आम्ही प्रत्येक भाऊ उत्तम कुस्ती खेळायचो. क्या बात, क्या बात. हे सगळ्यात लहान आहेत ना, तर हे देहूला मग मी यांना शिकवायला जायचो. देहूला कुठल्या तालमीत? देहूरोडच्या, देहूगावच्या. म्हणजे वस्तात कोण वस्तात? तिथं पांडुरंग गायकवाड आणि तानाजी काळोखे. तानाजी काळोखे वस्तात होते? अरे वा, अरे वा, अरे वा. आणि त्या तालमीत शिकवायचं. आम्ही जरा समवयस्क होतो ना, आमचे डाव त्यांचे डाव असं काहीतरी, ह्याच्यासाठी मी जायचो. अरे वा. तर सोपान काळभोर म्हणून एक मोठे पैलवान होते चिंचवडच्या. बरं बरं बरं. ते आमच्या तालमीला होते इथं. आझाद हिंद शामरावांना
आणि शामराव मोळीक एक नाव मोठं नाव नाही. हा मोठं म्हणजे 1 नंबरच्या जोडीतले पैलवान ते त्या काळातले शामराव ना. शामराव ओके. म्हणजे त्यांची कुस्ती विष्णू नागराजांशी वगैरे झाली. विष्णू नागराज आणि कंचनाबाईबरोबर झाली. त्यात शामराव अण्णांना विजयी घोषित केलं गेलं. म्हणजे कंचनाबाईंना मारलंय. कडीला गेली हे झालं आणि कंचनाबाईंनी मैदान सोडलं. पुकारला आले नाहीत म्हणून यांना विजयी घोषित केलं त्यावेळी. ती कुस्ती तुम्ही बघितलेली नाही. आम्ही लहान. तुम्ही कुस्ती बरोबर शिक्षण केलं बरोबर. पण शिक्षण केल्यानंतर तुम्ही वडिलांची अपेक्षा होती का तुम्ही गव्हर्नमेंट नोकरी करावी, ही तुमची वडिलांची अपेक्षा का तुमच्या मनामध्ये होतं? नाही, वडिलांना आमच्या वाटायचं की आम्ही इंजिनियर व्हावं कुणीकडे मुलातल्या. बरं. तर 8वी ते 11वी टेक्निकल स्कूल इंजिनिअरिंग कॉलेज कराडी इथं चालू झालं. तर प्रत्येक स्कूलची टॉपची मुलं तिथे घेतली जायची. ती परीक्षा असायची बरोबर, गणित आणि सायन्सची. तर त्याच्यात आमच्या शाळेमार्फत मी निवडलो. बरं. तेव्हा मला सायकल येत नव्हती. वडील सायकलीवरनं त्या कॉलेजला मला घेऊन जायचे. बरं. आणि तिथं त्यांनी परवानगी काढली शिक्षकाची. मी बाहेर बसण्यापेक्षा मी आत वर्गात मागं बसलं तर चालेल कसं म्हणले. मग ते माझे रिव्हिजन घ्यायचे परत घेऊन येताना. वडील आज काय शिकवलं मला, अपघाताचे प्रकार, कमानीचे प्रकार, वर्कशॉप टेक्नॉलॉजी ग्रेड 1, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची एलिमेंट्स हा एक विषय होता आणि मशीन ड्राईव्ह. 3 विषय. त्यावेळी विषय लक्षात आहे तुमच्या अजून विषय आहे. मला त्याच्यात चांगले मार्क पडले होते. ओके ओके. आणि माझ्या डायग्राम त्याला डिप्लोमाच्या आणि डिग्रीच्या मुलांना दाखवल्या जायच्या. ओके. तर मी डिप्लोमाला गेलो तर मला ते सप्ले सर म्हणून होते तिथं प्रिन्सिपल, ते ओळख होते मला. त्याच्यामुळे तिने मला म्हणजे बाळा इकडे का. मी म्हटलं सर ते मी डिप्लोमाला आलो, इंजिनियर व्हायचं आहे ना, तुम्हाला भेटून सांगितलं होतं. तर म्हटले बाळा डिप्लोमा झाला तर तू ओसीएल झाला तर काय करायचं, तू समोरच्या सायन्स कॉलेजला जा, डिग्री झाल्यावर इकडे ये, डिग्री नाही. मग त्यांनी मला म्हणजे हाकलून दिल्यासारखं तू आजच्याच तिकडे ऍडमिशन घे. तिकडे गेलो, ऍडमिशन घेतली. पुन्हा NCCचा नाद लागला आणि मग तिथं सायन्स कॉलेजनं पुन्हा कुस्तीच्या नादात सायन्स कॉलेजवर दुर्लक्ष व्हायला लागलं. काय काय झालं. शिवाजी फाटक म्हणून नॅशनल चॅम्पियन 7 वर्ष होते. तर ते AGM कॉलेजला होते. मग त्यांनी मला म्हटलं या कॉलेजला येईल. कशात सायन्स करतो, आर्ट्स करतो. बर. मग मी ते आर्ट्सला झालो. मग BA नंतर काय करायचं, MSCBत अर्ज केला, काही झालं नाही. ओगल्यांच्यात गेलो तर ते म्हणजे ऑफिसमध्ये नोकरी मिळणार नाही, कामगारामध्ये जा. म्हणलं मी पदवीधर आहे आणि तुमच्या जे काही ऑफिसात काही माणसं आहेत त्यांच्यापेक्षा माझं सगळं चांगलं आहे. नाही म्हटले. मग मी भांडण केलं, बाहेर आलो आणि मग PSIला गेलो. PSIला गेल्यानंतर पण तिथं छातीतून बाहेर काढला. बर बर. तर ते माझी कुस्ती त्यांनी पाहिली होती. होम DYSP अगदी म्हणून होते. बर बर. ते म्हणजे तुला का बाहेर काढले म्हणून छाती बसत नाही. अशी कशी बसत नाही. मग ते घेतली पुन्हा, बसत नव्हती. तर ते 5 सेंटीमीटर एक्सपान्शन लागायचं. बरोबर. आणि आम्ही आधी छडी फुकून उभं राहायचो. पुन्हा एक्सपान्शन कुठं होतं नाही. ते म्हणले असं करतो, श्वास सोड, मला तुझी लहान छाती मोजायची. मग ते श्वास सोडून छाती मोजली. मग ती 30-31 काही तर बसली आणि मग खूप नंतर ती 33 बसली. म्हणजे ते 6 सेंटीमीटर वगैरे वाढली. आम्ही गेलो. गेल्यानंतर इतका अनुभव कमी की त्याला काही नव्हतं. बाजारात PSIच्या परीक्षेचं एक 2.5 रुपयाचं जनरल नॉलेजचं पुस्तक होतं. ह्याच्या पलीकडे काही नव्हतं. क्लासेस नव्हते, काही माहिती नव्हती. पहिल्या वेळेला परीक्षा दिली तर essay रायटिंग निबंधाची एक असायची आणि जनरल नॉलेजची आणि एक इंटेलिजंट टेस्ट म्हणून असायची. ते 30 मिनिटात 30 प्रश्न सोडवायचे. बरोबर. ते आम्ही तेव्हा वाचलंच नाही 30 मिनिट टायमिंग. आणि 30 मिनिटं एक कोडी सोडवा, हे सुटेल ते सुटेल करत काहीच लिहिलं नाही त्याच्यावर. आणि ते हवालदाराने पेपर गोळा करायला सुरुवात केली. अहो म्हणलं वेळ आहे ना. वेळ कसला म्हणजे वाचायला येत नाही का. मग नाव तर देऊया. कोला पेपर दिला, काही सिलेक्शन झालं नाही. मग त्याच्या पुढल्या वेळेला तो मग मी NCCला C सर्टिफिकेट झालो. C सर्टिफिकेट हे मिलिटरीचं ग्रॅज्युएशन मानलं जातं. बरोबर आहे. त्याच्यासाठी डायरेक्ट कमिशनची सुद्धा सोय आहे. C सर्टिफिकेट ग्रॅज्युएट कमिशन म्हणतात.
मग त्याच्यामध्ये ती ओढ लागली. 65 सालचं युद्ध झालं होतं. 62ला मी लहान होतो, पण 65ला मी कॉलेजला होतो. तर मग तो नाद लागला. त्याच्यामुळे NCC चांगली केली आणि त्या नॉलेजवर NCCच्या किंवा NCCनं आम्हाला जे घडवलं की कुठल्याही विषयावर बोलायचं 5 मिनिट. आणि 2 इंच मॉर्टर याचं आम्हाला ट्रेनिंग दिलं नाही, सर्टिफिकेटात नोंद आहे. बाकी सगळं आम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि मग माझा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूमध्ये पोलीस PSI साठी जिल्ह्यातून सिलेक्ट झालो. सातारला गेलो. ग्राउंड आमचं चांगलंच होतं. इंटरव्ह्यूच्या वेळेला त्याने मला विचारलं गाव काय, तर म्हणलं असं गाव सांगितलं. आणि मग ओळख भारतीय पातळीवर ओगलेवाडी काचाल करण्याची कंदीला. मग तो म्हणलं तिथं मी शिकलोय. तर कदम पांडे नावाचे DIG ट्रेनिंग होते, राजाध्यक्ष IG होते. तर ते DIG म्हणले हो ती पितळीचे कंदील फार चांगले असतात, आपण SRPला घेत होतो. ते पूर्वी कमांडंट होते. तर म्हणलं सर होत होते, आता होत नाहीत, आता 3च्या पातळीवर होतात. म्हणजे मी खोटं बोलतो का? सगळं आपण कसं खोटं बोलला. आणि काही कळलं नाही. पितळीचे कंदील होत होते बरोबर. आमच्याकडे काही ठिकाणी आम्ही पाहिले, पण 5वी ते 11वी मी तिथे शिकल्यामुळं कारखान्यात आम्ही कुठेही फिरायचो, कुठल्याही विभागात. त्याच्यामुळे मी जे सांगतोय ते कन्फर्म आहे की त्याच्यात हे नाही. बरोबर. म्हणजे माझी माहिती काही चूक नाही. तिथं सिलेक्शन झालं. चूक नाही म्हटले म्हणजे तुम्ही बरोबर मी बरोबर. सर म्हटलं मी बरोबर की नाही ते आपण जज करणार आहात. आपण तर बरोबर आहातच. होत होते, फक्त आता प्रॅक्टिस पाष्टे आणि आता होत नाही. ओके म्हणजे तुम्ही जाऊ शकता. मी बाहेर आलो, घाबरलो. म्हटलं हे आपल्याला हाकललंच की. तोपर्यंत त्यांचा टी ब्रेक झाला आणि पाठीमाग त्यांची जे डिस्कशन झालं त्या एका काळात म्हणलं साहेब तुम्ही सिलेक्ट झाला. साहेब झाला. म्हटलं का? मला काढलं तरी म्हणे नाही म्हणजे तसं नाही, ते तुम्ही बाहेर आले म्हणले हा मुलगा चांगला ऑफिसर होईल की त्याचं बरोबर असेल तर तो दबावाखाली येत नाही, याला आपण घेतलं पाहिजे. साध्या कुटुंबातलं मुलगा आहे. तुम्ही तुमच्या नावावर सगळ्यांनी सहमती दाखवली. तर म्हणजे इथला काय तर असंच सांगत असेल. मी कुणालाही काही बोललो नाही. आलो आणि 1 जूनला कॉलेज चालू व्हायचं नाशिकचं. 1 जुलैला सेंटर PSI पोलीस ट्रेनिंग कॉलेज होतं त्या. तर तिथे 1 तारखेपर्यंत काहीच आलं नाही. मी ITI अर्ज केला होता. मोटार मेकॅनिकच्या ITIच्या ट्रेडला गेलो. माझ्या वर्गातला माझ्यापेक्षा कमी असणारा मुलगा तो तिथे टीचर होता. तो म्हणला आता तुला काय शिकवायचं? असू दे बाबा. त्या इंटरव्ह्यूत मला विचारण्यात आलं होतं अहो तुम्ही ग्रॅज्युएट आहे आणि मेकॅनिक म्हणजे रस्त्यावर खाली पडून गाड्या लागतात. ते म्हणलं सर आम्ही कुस्त्या खेळत होतो, सड न काढलेल्या शेतात सुद्धा कुस्ती करायला लागायची. कारण आम्हाला आमचे सिनियर सांगायचे ते खराब जमिनीचा काय संबंध आहे, गुडघा टेकायचाच नाही, उभ्यालाच कुस्ती करू. तर त्याच्यामुळे म्हटलं इथून मला RTO होता येईल का काय हा प्रयत्न करायचा आहे. मग त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. तर 5 तारखेला जुलैच्या संध्याकाळ वडील तर जाणवलेलेच होते की झालं नाही असं नाही तसं नाही. आणि त्यात आमच्या गावातल्या एकानं सांगितलं होतं की हा इंटरव्ह्यूला जात नाही, इथं 7 वर्ष नेवा बघतो. ते चिडलेलेच होते, पुण्याला तर जाऊन आलायस का नाही वगैरे. त्या दिवशी संध्याकाळी हवालदार बोलवायला की उद्या सकाळी तुम्ही 7 वाजता मेडिकलला जायचं आहे आणि परवा दिवशी नाशिकला गेलं पाहिजे. उड्या पिढी मारू लागली, गावातल्या जणांच्या पाया पडून लागलो. आणि अशा अवस्थेत 7 जुलैला मी नाशिकला हजर. आता तिथं असताना तुम्ही कुस्त्या खेळल्यामुळं तुमच्या ट्रेनिंगवर काही परिणाम चांगला झाला का? अतिशय चांगला. कसा? आम्हाला आमच्या बॅचेसला ड्रिल मास्टर दिलेले असायचे. अमर सिंग म्हणून आम्हाला एक भिल्ल इन्स्ट्रक्टर होते. तर तेव्हा पहिलं आम्हाला पळत नाही जायचं सगळ्या PTCला. तर थोडं अंतर झालं की रेस्ट असायची 15 मिनिटं वगैरे. ती स्वतःची कमला सर्कस म्हणायची आणि आम्हाला PT करायला लावायची, पण विश्रांती नाही.
तर तिथं पण आम्ही जायचं, मग तिथं थांबून मग पुन्हा परत यायचं. म्हणजे ह्या ट्रेनिंगचा फायदा झाला. ह्या ट्रेनिंगचा आणि NCCचा इतका फायदा झाला की एकदा मी पायाला लागलं खेळताना म्हणून गेलो नव्हतो. दुसऱ्या दिवशी मला शिक्षकांनी विचारलं, त्या काल नव्हताच, त्या रायफलला नेम मारायला म्हणजे लढा असं मला सांगतो. मी चुनाटचं रायफल घेतली, 10 पैशाचं नाणं बॅरलवर ठेवलं, आधी रायफल लोड केली आणि तिथं नाणं ठेवलं आणि ते मी उडवून दाखवलं. नाणं न पडता सगळं ऑपरेशन झालं. ते शिक्षक 8 दिवस गाठाखाली बसून करत होते, जमलं नाही. फक्त एकाच गायकवाड नावाच्या मुलाला तेवढं जमलं. म्हणजे एवढी ग्रीप तिथं झाली. असं खूप गोष्टीत उपयोग झाला. आता मी चांगल्या पैलवानावर कोणाबरोबर कुस्ती खेळला आता काय तुमच्या आठवणीतले एखादी? नाही, मारुती पटक हे नॅशनल चॅम्पियन होते. तर 60 पाऊंडात मी त्यांना पाठवलं होतं. 60 पाऊंडात? 60 पाऊंड. मग तुम्ही इंटर युनिव्हर्सिटीला वगैरे चॅम्पियन आहे? नाही, चॅम्पियन नाही, झोनल पर्यंत असायचो. झोनल पर्यंत गेला? कारण हाच मारुती पुन्हा इतका मोठा पैलवान झाला की तुम्हाला कधीच ऐकला नाही. आणि त्याला मग 52च्या गटात खेळवायचे आणि माझंही 52 होतं, पण पुढल्या गटात खेळवायचे. त्याच्यामुळे पुढचा गट लोड लागायचा 54चा. बरोबर बरोबर. आणि फार काही कारकीर्द करता आली नाही. पण आणि ह्या क्षेत्रामध्ये कारकिर्दी करता आली तुम्हाला? हो, इथं. मग तुम्ही तुमचे गुरु जे होते म्हणजे मुळी म्हणायचे राघवांना बनपुरीकर, ज्यांच्याविषयी मुंबईला बाकी टोपी, त्या वाकडी टोपी घालाय, बाकी टोपी बाका पैलवान बनपुरी राजू, बनपुरी काय राजू बनपुरी, राघू बनपुरी. तर असे ते यायचे तालमीत. गुलाब बागवान म्हणून एक यायचे. मारुती वडरांची वगैरे तुम्ही कुस्त्या बघितल्या का? कुस्ती त्यांची नाही पाहिली, पण त्यांचा बरंच इथं माहिती, शेजारच गाव पाळले. बरोबर. तर ते अतिशय गरिबीतला मोठा पैलवान. तर त्याच्यामुळं मारुती मानेनी सुद्धा त्यांना लढतीला आपल्या तिकडे ह्याला कवठ्याला नेलं. जे पोलीस क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही इन झाला त्यावेळी तुमच्यात अशा काही घटना घडल्या का की जीवनामध्ये एन्काउंटर मध्ये वगैरे असं काय कुठं जाता? एन्काउंटरची वेळ आली नाही माझ्यावर कधी, परंतु असा 1000-1500चा जमा वाढवा आला तर एकट्यानं जाऊन जेजुरीगडावर मी थांबवला की म्हटलं मी एकटा असं समजू नका, माझ्या मागे शासन आहे. बरोबर आहे. आणि मी 30 गोळ्या घेऊन आलेलो आहे. खैरे आणि संगमनेरचे लोक, त्यांची भांडणं होती, निशाण कोणाचं लावायचं जेजुरीवर. तर म्हणजे असं चालणार नाही. आता मॉब कंट्रोलिंग ही एक वेगळी विद्या असते. मी त्यांना सांगितलं की तुम्ही कालवा केला तर मी एकटं तोंड माझं नाही उत्तर देऊ शकत, तुम्ही तुमची 2 माणसं निवडा, ते मला सांगतील, मी त्यांची उत्तर देऊ. त्यांच्यातच भांडण झाली आणि शेवटी त्यांना आमचंच ऐकावं लागलं. बरोबर. मी सांगितलं की म्हणजे अशा गोष्टी. मग तुम्हाला पुरस्कार कोणते मिळाले? हा कोणता पुरस्कार मिळाला तुम्हाला साहेब? नाही, खात्यात त्याचे 254 बक्षिसं मिळाली. 254? बर. बेस्ट ऑफिसर ऑफ इन्व्हेस्टिगेशन पुन्हा शेतीत एकदा मिळालं, पुन्हा 2दा माझंच नाव सिलेक्ट झालं. परंतु माझेच एक उद्दिष्ट म्हणजे एकालाच वारंवार कसं द्यायचं. CP साहेब म्हणाले, एखादा जर प्राथमिक दरवर्षी जास्त मार्क पाडत असेल तर त्याला तुला मिळालंय म्हणून देत नाही असं नाही म्हणता येणार आपल्याला. ते पुस्तकं लिहायला तुम्हाला नाद कसं काय झालं? नाही, मी लहानपासून माझे निबंध वर्गात वाचून दाखवले जायचे. निबंध? आणि कविता पण मी लहानपणी करायचो. कविता? मग एखादी आठवणीची असणारी कविता आहे का तुमची? तुमच्या आठवणी तुम्ही पाठ असणारी एखादी कविता? नाही, खूप कविता असतात. रोज 1-2 कविता होतात, अशी अवस्था आहे. 2 हे जे पुस्तक आहे अजून न याचं महत्व हे आहे की हे फक्त पोलीस आणि शेतकरी यांच्या दुःखावरचं पुस्तक आहे. असं एक कन्सेप्ट धरून कुठं पुस्तक झालं नाही. माझी आहे ते पण वेगवेगळ्या विषयावर आहे. परंतु हे जे आहे हे याच्यात आता एक कविता म्हणजे खूपच कविता आहेत, पण कितीतरी चांगल्या कविता याच्यात आहेत. की आम्ही हे अरण्य रुदन आहे की जे काही कविता केली, हे जंगलात आपण रडतोय, कोणी पुसायलाही नाही म्हणून ही कविता केली. अरण्य रुदन या कवितेचं नाव आहे की पोलिसांचं रडणं देखील कुणी ऐकायला तयार नाही. त्याच्याबद्दल मी हे लिहिलेलं आहे.
अरण्य रुदन हे एकांती करायचे, ऐकणारे ना कधी कुठे भेटायचे, कुणास्थव अन काय काल यायचे, आपलेच लिहिणे आपणच वाचायचे, एक वेळे गाण एकट्याने गायचे, गाऊन झालेले विसरून जायचे, आपले आपण समजायचे की मळबलेले मन झाडायचे, पुष्कळलेल्या भावनांची निर्माल्ये आणि कोमेजलेल्या काड्यांची फुले नाहीत फुलायची, वंचिताच्या असह्य वेदनेची कथा प्रकटते ही पोलिसांची. म्हणजे तुझ्या अशा भरपूर कविता आहेत म्हणजे शेकड्याने कविता 300 कविता मी 75 साली 300 कविता आमच्या खात्याला पाठवल्या. सायक्लो स्टाईल नव्हतं जेव्हा. तुम्हाला डॉक्टरेट कशी मिळाली साहेब? ते माझं कवितेचं पुस्तक मी वेगवेगळ्या विद्यापीठांना पाठवली. हे पुस्तक तमिळनाडूमध्ये काही पुस्तकं केली होती. तिथे एका प्राध्यापकांच्या काही लक्षात आलं मराठी विषयाचं हे करणार. त्यांनी कुणाला तर सांगितलं. मग त्यांचं मला फोन आला की आम्ही तुम्हाला फेलिसिट करू इच्छितो, तुम्ही बंगलोरला या. म्हटलं नाही मला जमलं. म्हणजे मग बेळगावला या. म्हटलं नाही हो. मग शेवटी कोल्हापूरपर्यंत ते आले. मग येतो म्हणाले. म्हणजे मी जयसिंगपूरला माझी शेती आहे तिथं कुणी आलं तर जमलं. मग त्यांनी तिकडचे त्यांचे गाव ते कोणी आणि एक वकील, एक पत्रकार, असं एक डॉक्टर, ते जयसिंगपूरला माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी सांगितलं नाही मी हे करणार. त्यांनी तिकडं कळवलं वगैरे, सिलेक्शन झालं आणि म्हटलं आम्हाला तिथं तुम्हाला खास सिलेक्ट करायचं आहे, फेलिसिट करायचं आहे, आपण या. मग ते बंगलोरच्या पुढं तमिळनाडूमध्ये वेदिक रिसर्च युनिव्हर्सिटी नावाची युनिव्हर्सिटी आहे. ती आम्ही पाहिली नाही, पण त्यांनी तो कार्यक्रम घेतला आणि तिथं मग त्यांनी ती डॉक्टरेट दिली. अरे वा, अरे वा. त्याचे फोटो वगैरे आहेत आपल्या. म्हणजे चांगली गोष्ट, म्हणजे तुम्हाला डॉक्टरेट मिळाली. तर आता पैलवानीमध्ये साहेब एक नोरा कुस्ती प्रकार आला, ह्याच्यावर तुमचं मत काय? तेव्हा पहिल्या नोरा कुस्त्या वगैरे द्यायचा आणि आताच्या नोरा कुस्त्या? नाही, पहिल्या नोरा कुस्त्या क्वचित व्हायची, पण प्रेक्षकच सांगायचे ए बंद करा बंद करा, ही काय कुस्ती आहे का? कुस्ती म्हणजे पडणे पाडणे एवढाच विषय पैलवानांच्या डोक्यात असायचा. बक्षिसं कमी होती, सगळं कमी होतं, पण कुस्ती ह्या विषयाशी ते पैलवान प्रामाणिक होते. पैसा हे ध्येय नव्हतं, नाव हे ध्येय होतं. आणि आता काय झालंय? आता पैसे कसे नसतील, ह्या पडात तू पडतो, कुठे पडत मी पडतो. आणि इतक्या त्या बोगस आहेत की अण्णासारखे शंकर अण्णांनी निवेदन करणं सोडलं की त्यांना हे बघवत नाही जे काय चाललंय ते. तर हे फार झाले आणि अत्यंत वाईट गोष्ट आहे की ही जी उत्तेजक औषधं घेत आहेत तर त्याच्यामुळं हे मुलं वाटोळ होत आहे, यांचं आयुष्य संपतंय, हे जगणार नाहीत आमच्यासारखे. हे कुणीही बघत नाही. त्यामुळे कुस्ती ही कला होती पूर्वी, ध्येय होतं, आणि आता कुस्ती हा धंदा झालाय की पैसे कसे मी मिळवेल एवढंच आहे. आताचे जे मोठे पैलवान आहेत असे पैलवान 10-5 गावात एक असायचा पूर्वी. कोल्हापूर जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात दाजीमाळी होते, मारुतीवाडा होते, श्यामरावांना होते. तुम्ही यांच्या कुस्त्या बघितल्या हो, दाजीमाळी वगैरे यांच्या? दाजीमाळी यांची कुस्त्या बघितल्या काही मैदानला वगैरे. कसे पण खेळायला? नाही, अतिशय चपळ चला. आणि मारुतीवाडांची कुस्ती भेटली का तुम्ही? मारुतीवाडांची नाही बघितली, ऐकल्या. बरं, आणि कुणाची भेटली? खाशाबाद तुम्हाला बघण्याची योग आला का तुम्हाला? नाही आला, भेटण्याचाही आला नाही आमच्या खात्यात असून. नाही आला? नाही. मग अशा कुठल्या एका चांगल्या व्यक्तीच्या कुस्त्यातून बघितल्या जी तुमच्या आवडीची एखादी कुस्ती? नाही, मी युवराज पाटलांच्या कुस्त्या बघितल्या. रुस्तुम हिंद नाही, रुस्तुम बालक. रुस्तुम बालक, सतपाल मारलं. 17 वर्षाचे सतपालनी सगळ्यात शेवटी अगदी म्हणजे राजूमामा पाडलं. ते 3 दिवस मी तिथे एसपीना सांगून तपासाला गेलो होतो. तपास माझ्याकडे तिकडचा होता. तर ते मैदान पूर्ण पाहिलं मी सगळ्यांच्या कुस्त्या. आणि नंतर सतपालची दालमाची कुस्ती बघितली तुम्ही? घेतली. सतपालनी मारलं राजूमामांना, पण ती कुस्ती कधी झाली साहेब? नाही, काय होत होतं की सतपाल 17 वर्षाचा मुलगा, या मुला एवढा, परंतु ते असं डोकं हलवत घुसायचं आणि दादूमामा पाठ ठरवून दोन धावायला जायचे. मग दादूमामांचं दिल चाललं नाही, तर त्यांच्या एवढा मोठा पैलवान कोणच नव्हता. दिल्लीनं त्यांना प्लॉट वगैरे दिलाय दिल्ली, ते मोठे पैलवान होते.
पण कुस्तीला जे दिल दिल लागतं ते नाही. आणि तिथं मी एक ऑब्झर्व केलं, हनुमान गुरु प्रत्येक कुस्तीच्या वेळेला सतपालशी चर्चा करून असं हात हे ते कुठं धरतंय काय करतंय त्यांचं शिक्षण प्रत्येक कुस्तीत सतपालला चाललेलं असायचं. तिथून बघितलं हा मी बघायचो काय कसलं बसतात आहे की बाकीचे बसतात गवसायचे काय तर बसतायत ते पहिलवान इकडे तिकडे बघतायत, पण त्या दोघांचं लक्ष त्या कुस्तीतच. बरोबर. जसं तुम्ही भात वगैरे झालं, तुम्ही आता आंधळेकर वगैरे यांना कुस्ती खेळताना बघितलेलं नाही, पण माणूस म्हणून बघितल्यानंतर तुम्हाला कशी वाटायची ती माणसं? याच्यामध्ये आम्ही कोल्हापूरला कशाला गेलो तर मोतीबारला वगैरे तिथल्या जायचो, शाहूपूरला कधी जायचो. एक हे आहे प्रसिद्ध करू नये असं मला वाटतं की जोर काढायला सुरुवात झाली आणि साधारणतः 1,500-2,000 जोर बरेच पैलवान पडले निघाले अंदर काढत होते आणि त्यांनी डावा हात असा उचलून खाली ठेवला तर बिरळे बसताना खोलाचा दांडा तिथं पडला होता. 7-8 दांडे त्यांच्या पाठीत मारले. अंदर असं वळून सुद्धा पाहिलं नाही. काय आजची मुलं हे करू सहज म्हणजे बघितलं म्हणजे आंधळेकर दंड मारत होते त्यांनी त्यांचा हात उचलला म्हणून हात उचलला आणि मागं बघितलंय आणि सुद्धा तुम्ही डोळ्यात बघितलं. गुरुजींच्या पुढं किती विनम्र असायचं आणि आम्हाला आंधळकर म्हणजे देव वाटायचे. कालवण इथं गाव आहे ते शामराव मुळकांचं गाव, तिथं त्यांना उगीच आपलं उघडवून दोघांची हे लढत दाखवा म्हणजे गावकऱ्यांच्या आग्रह म्हणून ते आंधळकर उघडे झाले. मी जवळ जाऊन बघत होतो तर मी म्हटलं मी तुमच्या पाठीला हात लाव भाऊ म्हणजे का जाऊ नाही म्हटलं जाऊ मी त्यांच्या पाठीवर असा हात फिरवला दाखवून तर जिथं अशी बोटं ओढली गेली तिथं तशा लाल अशा रेषा उठल्या म्हणजे सोललेला टमाटर असतो असं इकडं पश्चिमेचं ऊन येत होतं पाठमोर ते आणि आम्ही धन्य झालो. आमच्या दृष्टीनं माने भाऊ किंवा आंधळकर हे देवच त्यावेळेला कुस्तीतले. एक आठवण आहे मारुती वडारांची, कराडला कुस्ती झाली आणि ती कुस्ती सतपालशी होती युवराज पाटलाबरोबर आणि मारुती वडार पंच होते बरोबर. मी बंदोबस्ताला होतो तर ते कडेला गेलं काय तर झालं ते मध्ये या म्हणून ते हा ऐकत नव्हता सतपाल मागच्या वेळा त्याला कमरत धरलं बालकं पोरगं सहज उचलून इकडं हे केलं. मी आत गेलो म्हणलं आप्पा तुम्ही पंच आहात कसले पैलवान आले ती मी बसलो तर हालन काय आला म्हणे ते तुम्हाला त्यावेळी म्हणले मला म्हणले हल्ल सांग म्हटलं नाही पण तुम्ही पंचाच्या भूमिकेचं हा असं करू नका. पुन्हा कुस्ती पुढे झाली गेली मारलं की ते याला सतपालला मारलं बरोबर मी तुम्ही बघितलं त्यावेळेला. आता तुम्हाला जाता जाता नवीन पिढीतले जे पैलवान आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देशील साहेब? पैलवानकी करा नाव मिळवा परंतु हे लक्षात घ्या की तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. तुमच्या आरोग्याला हानिकारक गोष्ट करू नका. भले 4-2 कुस्त्या कमी होतील 4 पैसे कमी नव्हतील पण व्यसनाधीनता आणि गुंड प्रवृत्ती यापासून पैलवानांनी दूर राहिलं पाहिजे. कारण गुंड प्रवृत्तीमध्ये पैलवानांचं आयुष्य बर्बाद होतं. फार मोठा संदेश एक डॉक्टर आणि कवी पैलवान विनायकराव जाधव महाराष्ट्र पोलीस सेनेमध्ये काम केलेले फार मोठी गोष्ट आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीने संदेश दिला, आठवणी सांगितल्या आणि नवीन पिढीला सुद्धा काहीतरी शिकण्यासारख्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. साहेब धन्यवाद. नमस्कार साहेब. नमस्कार.